ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ठाकरे बंधूंची युती आणि भाजपच्या टीकेनंतर आता मुंबईच्या राजकारणामध्ये काँग्रेसनेही उडी घेतलेली आहे। मुंबईच्या महापौर पदाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं। ठाकरे आणि महायुतीकडून मराठी महापौराचा सूर लागत असताना काँग्रेसही तसा सूर लावताना दिसतेय। आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। मुंबईमध्ये मराठी महापौर व्हायला काहीच हरकत नाही असं स्पष्ट मत काँग्रेसच्या नसीम खान यांनी व्यक्त केलेलं आहे। मराठी महापौर झाला पाहिजे, का झाला नाही पाहिजे? कोणाला ह्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहे? अनेक वेळ काँग्रेस पक्षाने सुद्धा, काँग्रेस पक्षाची जेव्हा महानगरपालिकामध्ये सत्ता होती, मराठी महापौर काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिला महापौर मराठीच होता। तर मराठी महापौर होणे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे। चांगला लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकामध्ये मुख्यमंत्री असो, महापौर असो किंवा निवडणुकाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थांमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियाने विषय होत असतो तशा प्रकारच्या महापौरचे सुद्धा विषय होणार। राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेच्या आगामी गणितांना नवी धार आलेली आहे। आतापर्यंत शिवसेना आणि मनसे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक असताना आता काँग्रेसनेही मराठी महापौराचा सूर आळवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। सर्वच प्रमुख पक्षांकडून मुंबईवरती दावा केला जात असताना नसीम खान यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे आणि यामुळे मुंबईच्या राजकारणात मराठी कार्ड आता पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसू लागलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालन्यामधील राजकीय हालचालींनाही वेग आलेला असून भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महायुतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। जालन्यात भाजप युतीसाठी पूर्णपणे सकारात्मक असून मित्र पक्षांसोबत मिळूनच ही निवडणूक लढवण्यावरती शिक्कामोर्तब झालंय। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेवर दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं असून नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं। येत्या 2 दिवसात युती संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होईल असे संकेतही दानवे यांनी दिलेत। भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे। गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या। मी स्वतः, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं की मित्र पक्षाशी बसताना कोणत्या प्रकारची वार्ड आपण मागितले पाहिजे, कोणते वार्ड निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे। जालन्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच थांबवून एक दिलानं मैदानामध्ये उतरण्याची तयारी भाजपनं केलेली आहे। रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे जालन्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला असून जागा वाटपाचा तिढा आता सुटल्याचं मानलं जात आहे। बरं, या युतीमुळे जालन्यामधील राजकीय समीकरण बदलणार असून विरोधकांसमोर महायुतीचं मोठं आव्हान असणार आहे।